मागच्या 3 तासापासून आपण विनोदी लेखक चिंतामण विनायक जोशी यांचं माझं दत्तक वडील हा विनोदी पाठ अभ्यासत चाललेले आहोत. मागच्या 3 तासापर्यंत आपण चिंतामण विनायक जोशी यांच्या सदरच्या माझ्या दत्तक वडील या पाठातील पाठाशय समजून घेत असताना हे पाहिलेलं आहे की चिमणराव अर्थात आपले लेखक चिंतामण विनायक जोशी हे यांच्या वडिलांनी कोर्ट कचेरी करून आपले वडिलोपार्जित इस्टेट मिळवलेली होती, ती म्हणजे एक नारळाचं झाड आणि फणसाच्या 1-2 फांद्या. वडिलांनी कोर्ट कचेरी झगडून 900 रुपये खर्च करून मिळवलेल्या इस्टेटीचा उत्पन्न मिळवण्याच्यासाठी लेखक चिवी जोशी पुण्यावरून दरवर्षीच रत्नागिरीला जायचे. रत्नागिरीच्या कोकणाच्या बंदरावर गेल्याच्या नंतर कोकण परिसर फिरून तर यायचेच, पण दरवर्षी 15-20 रुपये खर्च करून ते वडिलांनी मिळवलेल्या इस्टेटीचा अर्थात त्यांच्याही वडिलांच्या वडिलोपार्जित इस्टेटीच्या मोबदला मिळवण्याच्यासाठी हा मोबदला फक्त आणि फक्त ₹1.05 एवढा मोबदला होता. ₹1.05 मिळवण्याच्यासाठी चिंतामण विनायक जोशी दरवर्षी 15 रुपये खर्च करून पुण्यावरून रत्नागिरीला जायचे. रत्नागिरीमध्ये अण्णा फाटक नावाचा एक गृहस्थ त्यांना मिळतो. हा अण्णा फाटक आपल्या दृष्टांताची कथा सांगून पासोडे महाराजांचा दृष्टांताची कथा सांगून लेखक चिवी जोशी यांना सांगतो की दृष्टांतातील चिमणाबाळ चिमणराव तुम्हीच आहात, तेव्हा असं करा, मला तुमच्याकडे या हिवाळ्याच्या काळात थंडीच्या काळात मला दम्याचा अधिक त्रास होत असल्याच्यामुळे मी तुमच्याकडेच पुण्याला येऊन राहील असं वगैरे सांगितलं. या थेरड्याच्या मनात आहे काय म्हणून चिंतामण विनायक जोशी यांनी रत्नागिरीच्या त्याच्या तो म्हणतो त्या ठिकाणी हे गेलेत. त्याला मुंबई पद्धतीचा डौलदार बंगला दिसला. फळ झाडे, फुलं झाडे, भाजे यांची शेतीही त्यांच्याकडे होत होती, हेही त्यांनी पाहिलं. विविध प्रकारच्या फळाचं उत्पादनसुद्धा या अण्णा फाटकांच्याकडे होत आहे. शिवाय मुंबईला सुद्धा रत्नागिरीला सुद्धा घरे आहेत, त्यांचाही भाडा त्यांना मिळतो आहे. म्हणजे एकंदरीत रत्नागिरीतील अण्णा फाटक हा एक गर्भश्रीमंत माणूस आहे. आणि आपल्यासारख्या गरीब चिमणरावाल मलाच जर हा आपला दत्तकपुत्र म्हणून घेत असेल तर याच्या इस्टेटीचे मालक आपण आहोत. त्यामुळे याने सांगितलेल्या पासोडे महाराजांच्या दृष्टांतावर आपण विश्वास ठेवला पाहिजे. उलट अण्णा फाटक यांच्यावरती कृपा झाली म्हणण्यापेक्षा पासोडे महाराजांनी आपल्यावरच काहीतरी कृपा केलेली आहे असा कयास, असा विचार मनाशी पक्क करून रत्नागिरीस आलेले हे चिमणराव आपल्या नोकरीच्या ठिकाणी पुण्याला निघून गेले. आणि त्यांच्या मागोमागच अण्णा फाटकसुद्धा पुण्याला गेले. जाताना आपल्या बायकोसुद्धा घेऊन गेली. सोबत जात असताना 2 ट्रंका अर्थात पेटी कपाटसुद्धा घेऊन गेलेत. परंतु त्या ट्रंकांच्या चाव्या विसरल्याचं सांगून चिमणरावांच्याच घरी ते राहू लागलेत. राहत असताना आपला आदर सत्कार योग्य पद्धतीने होईल याची काळजीही घेऊ लागलेत. चिमणरावांच्या अर्थात चिंतामण विनायक जोशी यांच्या पत्नीला सांगू लागले की इथून पुढं
आम्ही आहोत तोपर्यंत सकाळी 2 शेर आणि संध्याकाळी 2.5 शेर दूध आणायला गवड्याला सुद्धा सांगितलं. चिमणरावांच्याच पैशावर यांची वेशभूषासुद्धा बदलली, कपडे लत्तेसुद्धा नवीन आले. इथपर्यंतचा भाग आपण मागच्या तासाला पाहिलेला होता. आजपासून आपण दुसरा तास, चौथा तास माझे दत्तक वडील च्या या चौथ्या तासामध्ये आपल्या सर्व विद्यार्थ्यांचे मनपूर्वक स्वागत आहे. अण्णांच्या प्रकृतीत फारच सुधारणा झालेली होती. आता अण्णा फाटक इकडे पुण्यालाच राहायला आलेले होते, चिवी जोशींच्याकडे. पुण्याची हवा त्यांना चांगलीच मानवली होती. पहिल्याने त्यांना 2 पोळ्याही जात नसत, परंतु आता 5-7 पोळ्या पचवून पुन्हा फिरावयात जाण्याच्यासाठी त्यांनाही आधी उपहार लागू लागला. नाश्तासुद्धा ते करू लागले फिरायला जाण्याच्या आधी. त्यांच्या मिसेस, अण्णा फाटक यांच्या मिसेस माईसुद्धा नवऱ्याशी अधिक पोळ्या खाण्याच्या बाबतीत पैज लावून जेवित असे. अर्थात दोघेही नवरा बायको मनसोक्तपणे खाऊ पिऊ लागले होते. या जोडप्याचा बकासुरी आहार पाहून गुंड्या भाऊस देखील आपली प्रकृती क्षीण होत चालली आहे असं वाटू लागले. तेव्हा त्याने लेखकाला सुचविले की मी अण्णास लंघन मीमांसेचे पुस्तक वाचावयास द्यावे. लंघन मीमांसा, मीमांसा चिकित्सा, समीक्षा, लंघन म्हणजे उपवास. उपवास चिकित्सेचे पुस्तक, उपवास केल्याने शरीराला होणारे फायदे या संदर्भातील एखादी लंघन मीमांसेची पुस्तक गुंड्या भाऊच्या मतानुसार अण्णा फाटक आणि माई साहेबास वाचावयास दिले पाहिजे, जेणेकरून यांचा खाण्याचा पराक्रम कमी होऊन जाईल असं गुंड्या भाऊने या चिमणरावास, या चिवी जोशींना सुचविले. किमान ज्यांच्या घरी पाहुण्यांचा सुडसुडाट असतो अशा घरवाल्यांनी या पुस्तकाची प्रत आपल्या घरी संग्रही म्हणून ठेवावी. मात्र अण्णासारखे खमंग पाहुणे त्यास बिलकुल दाद देणार नाहीत. हे पुस्तक वाचून अण्णा म्हणाले, अरे चिमण, अगदी टाकाऊ पुस्तक आहे. लंघनाची चिकित्सा जर त्यात वर्णन केली आहे ती इतकी बिनचूक असती तर हिंदुस्थानात रोगराई वाढली नसती. कारण या देशातले शेकडो अंश लोक दररोजच लंघन करीत असतात. उलट अण्णा म्हणाले की या देशातील रोगराई इतकी वाढली नसती लंघन मीमांसा या देशात जर चालू असती तर. कारण शेकडा 80% लोक रोजच भारतात उपाशी असत आहेत. असं उलट उत्तर दिल्याच्या नंतर चिमणरावांनी अण्णांना बोलले की अण्णा, हे लोक नुसते उपाशी राहतात, पुस्तकाच्या नियमाप्रमाणे लंघन करीत नाहीत. तेव्हा अण्णा म्हणाले, अरे मरो, हे तुझं लंघन, हे तुझं लंघन म्हणजे उपवास, उपोषण. अरे मरो, हे तुझं लंघन, आम्हाला लंघन मीमांसा असली तर दे एखादी. म्हणजे किमान म्हणे पोट दुखलं तर उपवास करावा आणि बस्ती खावं, ते काही नाही. पोट दुखलं तर बचक बचक सुंठ साखर आणि तूप घ्यावा आणि बेस लाडू करून खावे. मधुमेह झाला तर रोज गुळाच्या 8 पड्या अच्छर तुपाशी खाव्या, 100 नमस्कार घालून पचवाव्या. डोकं दुखत असेल तर चांगलं अच्छर मावा साखरेत परतून खावा की डोकं दुखणं साफ. बद्धकोष्ठ झालं असेल तर 4-5 बेसनाचे लाडू खावे आणि वर 1 ग्लास कोल्ड्रिंक प्यावं. कालच त्या कॅम्पतल्या ट्रेचर कंपनीत कोल्ड्रिंक घेऊन आलो. वाह, काय त्याची खुमारी सांगू तुला. आता चिमण जोशी, चिंतामण विनायक जोशी
हे अण्णांना लंघन मीमांसेची पुस्तक द्यायला लागले. हा माणूस तर उल्लंघन करायला लागला. उलट पोट दुखलं तर बचक बचक सुंठ साखरने तूप घ्यायला, तूप खायचा आणि बेस लाडू करून खावेत असा उपदेश अण्णा पाठक करू लागला. डायबिटीज झाला, मधुमेह झाला तर रोज गुळाच्या 8 पोळ्या अच्छर तुपाशी खावे आणि 100 नमस्कार घालून पचवाव्या असं उलट हा सांगू लागला. साधं डोकं दुखत असेल तर चांगला अच्छर मावा साखरेत परतून खावा की डोकं दुखणं थांबेल. बद्धकोष्ठ झालं तर 4-5 बेसनाचे लाडू खावे आणि वर 1 ग्लास कोल्ड्रिंक प्यावं असं बतावून लेखकाने योजलेल्या या लंघन मीमांसेला अण्णा फाटकाने उल्लंघनात परिवर्तित केलेला आहे. हळूहळू 2 महिने संपले. अण्णा फाटक आणि माईसाहेब यांच्यावरचा खाना खर्च वाढलेला होता. आता 2 महिने झालेत पुण्याला येऊन अण्णा फाटक आणि त्यांची पत्नी हे काही जायचे नाव घेत नाहीत आणि यांच्या पेटीला दुसऱ्या चाब्या लावूनही हे काही घेत नाहीत. उलट पत्रावर पत्र अण्णा फाटक आपल्या कारकुनास रत्नागिरीला पाठवतात. पण तिथला कारकून काही या म्हाताऱ्याला दादही देत नाहीत. त्यामुळे इकडे आता हळूहळू 2 महिने झालेत पुण्याला ही मंडळी असल्याच्यामुळे लेखकांचे बँक अकाउंटमधले पैसेसुद्धा खलास झाले. पगारही 2दाचा संपला. पण अद्याप अण्णांच्या किल्ल्या येईनात. तेव्हा त्यांनी 500 रुपये रजिस्टरने ताबडतोब पाठवून देण्याविषयी रत्नागिरीच्या आपल्या कारकुनास लिहिले व ते येईपर्यंत खर्चास मी सासऱ्याकडून 200 रुपये उसने आणले. अण्णांचे रुपये येताच सौभाग्यवतीला सुरेख लुगडे मिळणार होते. इकडे मात्र पुन्हा या अण्णा फाटकाने रत्नागिरीच्या आपल्या कारकुनास 500 रुपये पाठवून द्यात. नाही चाबी पाठवत तर नका पाठवू ट्रंकांच्या, परंतु आता 500 रुपये तरी पाठवून दे हे कारकुना असं या अण्णा फाटकानं दुसऱ्या एका पत्रात लिहिलं. आता हे जेव्हा पैसे मिळणार होते तेव्हा या पैशातून चिंतामण विनायक जोशी यांच्या सौभाग्यवतींना सुरेख लुगडे मिळणार होते. बिचारायला लढाईच्या महागाईने चिंटावरच समाधान मानून घ्यावं लागत होते, चिंदुकावरच समाधान मानून घ्यावं लागत होते. पण आता या अण्णा फाटकाने आपल्या कारकुनास 500 रुपये पाठवून दे असे सांगितले आणि इकडे यांनीच आपल्या सासऱ्याकडून यांच्या जेवणा खावण्यासाठी 200 रुपये उसने मागितले. 15 दिवस होऊन गेले तरी रजिस्टर येईना. पोस्टात चौकशी केली पण व्यर्थ. तेव्हा चिमणरावांनी अण्णा फाटकास सुचविले की तुम्ही आता ट्रंकास दुसऱ्या चाव्या लावून पहा. मी चावीवाल्यास बोलवितो. पण छे, चिक्कू म्हातारा पत्रे व तारात पैसे घालवित होता. पण तेथल्या तेथे दुसऱ्या चाव्या विकत घ्यायला त्याला धीर होईना. पावसाळा संपला, आगबोटी चालू झाल्या. तेव्हा माझ्या ससुरांनी मला सल्ला दिला. आता यांनीच आपल्या सासऱ्याकडून अण्णा फाटक आणि त्यांची पत्नी यांच्यावर खर्च करायला 200 रुपये उसने आणलेले होते. 15 दिवस संपला, 2 महिने संपले, 2.5-3 महिने झाले. आता पावसाळाही संपला, आगबोटी चालू झाल्या. तेव्हा मात्र यांच्या सासऱ्यांनी एक सल्ला यांना दिला. मी प्रत्यक्ष रत्नागिरीला जाऊन त्या म्हाताऱ्याच्या कारकुनास भेटावे व त्यांच्याकडून पैसे आणावे. ही हकीकत मी अण्णांना सांगितली की नाही माझे सासरे असे म्हणत आहेत की आता मीच रत्नागिरीला जाऊन तुमच्या कारकुनास भेटावे आणि त्यांच्याकडून पैसे आणावे. ही हकीकत मी अण्णांना सांगितली. तेव्हा ते बरेच आडे वेडे घेऊ लागले. म्हणजे काय, कशाला, उगीच नको जाऊस, काही गरज नाही, पाठवेल तो, आळशी आहे, असा काहीतरी आडेवेडे घेऊन तो बोलू लागला. तुला रजा मिळणार नाही, 15 दिवसांनी मीच जाईन, तुला कारकुंडा दादच देणार नाही. तू जर जाशील तर तो कारकून तो माझा PM तुला दादच देणार नाही, न्यायच देणार नाही. तो असं कर, तुला एकतर तुझ्या ऑफिसमधून रजाही मिळणार नाही, 15 दिवसांनी मीच जाईन, तेव्हा अजून 15 दिवस थांब, जास्त चिंता नको करू इत्यादी. तेव्हा आईने मला बाजूला नेऊन म्हाताऱ्याला न कळविता रत्नागिरीत जाण्यास सांगितले.
व त्याप्रमाणे खोटी आजार चिठ्ठी ऑफिसात पाठवून रत्नागिरीस गेलो. संध्याकाळी तेथे भावबंधांकडे उतरलो आणि त्यास अण्णांचा वृत्तांत सांगितला. अण्णा फाटक नावाचा श्रीमंत गृहस्थ रत्नागिरीत असून आपल्याला त्याची माहिती नसल्याबद्दल त्यांनी आश्चर्य प्रकट केले. आता रत्नागिरीत यांचे कौटुंबीय राहतच होते, कारण वडिलोपार्जित इस्टेटी जे एक नारळाचं झाड आणि फणसाच्या काही फांद्या भेटलेल्या होत्या, त्याचा उत्पन्न मिळवण्याच्यासाठी हे दरवर्षीच रत्नागिरीला जायचे. अर्थात आपल्या या भावबंधांकडे अण्णा फाटकाची चौकशी केली. ऑफिसला त्यांनी खोटी आजार चिठ्ठी पाठविली की माझी तब्येत बरी नाही की काही, असं सांगून हे परस्पर आईच्या मतानुसार रत्नागिरीला निघाले आणि अण्णा फाटकाला याची माहिती दिली नाही. परंतु तिकडे गेल्याच्या नंतर चिंतामण विनायक जोशी यांच्या कुटुंबियांनी सांगितलं, जुन्या कुटुंबियांनी सांगितलं की आमच्याकडे रत्नागिरीत अण्णा फाटक नावाचा कोणताही गर्भ श्रीमंत माणूस वास्तव्यास नाही. तेव्हा मात्र चिवी जोशी यांना फारच आश्चर्य वाटलं. दुसऱ्या दिवशी सकाळी अण्णांच्या बागेतील बंगल्यात गेलो. पूर्वी मी येथे आलो होतो तेव्हा बंगल्याच्या माडीस कुलूप होते, परंतु आता यावेळी अण्णा पुण्यास असून ती उघडी असल्याने मला नवल वाटले. आता जो घर अण्णा फाटकानं दाखवलेला होता तो बंगला तर खुलाच होता, माडीस तर कुलूप लागलेले नव्हते. तेव्हा लेखकाला नवल वाटले. चिक्कू मालकाची संपत्ती इतरांच्या चैनीसाठीच असते. मी ओसरीवर गेलो. ओसरीवर चिमणराव गेले व पाहतो तर झोपड्यावर 3 सुरेख मुले बसलेली होती. ही भूताटकी तर नाही ना असे त्यांना वाटले, कारण ज्या मुलांचा फोटो दाखवून ही माझी गोजीरवाणे बाडे N+N साथीत गेली असे अण्णा फाटकाने सांगितलेले होते, तीच मुलं आता झोपाड्यावर बसलेली होती. अरे अण्णा, असे अण्णा म्हणाले होते, तीच मुले झोपाड्यावर बसलेली होते. पोशाखही तेच होते. सगळ्यात मोठ्या मुलाने झोक्का थांबवून मला कोण पाहिजे असे विचारले. मी भीत उलट मुलासच त्याचे नाव विचारले. इथपर्यंत आपण थांबूया. हा म्हातारा आणि त्याची बायडी काही रत्नागिरीत जावयाचं नाव घेत नाहीत, म्हणून पुण्याच्या या चिंतामण विनायक जोशी यांनी आईच्या सांगण्यावरून आणि सासऱ्याच्या सल्ल्यावरून रत्नागिरीसच जाण्याचं ठरवलं. अण्णा फाटकाला याची माहिती दिली नाही. माहिती दिली असता त्याने आडेवेडे घ्यायला सुरुवात केलेली होती. म्हणून आता अक्कल उशेरीने हेच भावबंधांकडे गेलेत, रत्नागिरीला गेलेत. परंतु तिथे गेल्याच्या नंतर कळलं की अण्णा फाटक नावाचा कोणताच गर्भ श्रीमंत माणूस रत्नागिरीस अधिवासास नाही. तेव्हा मात्र लेखकाला आश्चर्य वाटला. आता जो बंगला अण्णा फाटकाने दाखवला होता त्या बंगल्यात गेलेत तर बंगल्याला कुलूपही नव्हते, कारण या बंगल्याचा मालक तर अण्णा फाटक पुण्यात होता, चिवी जोशींकडे होता. परंतु या ठिकाणी वस्तुस्थिती फार वेगळी होती. इकडे बंगला उघडाच होता. यांना वाटलं की चिक्कू मालकाची संपत्ती इतरांच्या चैनीसाठीच असते, आपल्याला काय त्याचं. तेव्हा ओसरीवर गेले. ओसरीवर झोपड्यावर 3 सुरेख मुले बसलेली होती. ही भूताटकी तर नाही ना, कारण ज्या मुलांचा फोटो मागच्याच वेळेला अण्णा फाटकाने दाखवलेला होता आणि ही माझी गोजीरवाणे बाडे N+N साथीत गेली असे बोललेले होते, ती हीच जिवंत मुले होती. आता मात्र यांना आपण लुटल्या गेलो, लुबाडल्या गेलो असं काहीतरी वाटलं असेल. इथपर्यंतचा भाग आपण आत्तापर्यंत पाहिलेला आहे. पुढच्या तासाला इथून पुढचा भाग पाहूया. धन्यवाद.